नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी परीक्षा घेणार की टीसीएस आयबीपीएस परीक्षा घेणार? एमपीएससी घेणार असेल तर कोणत्या परीक्षा घेणार? सरळ सेवेमध्ये गट क आणि गट ड तुमचं वाहन चालक सोडलं तर सगळा एक्झाम एमपीएससी घेणार. या संदर्भात मागील काही महिन्यांपूर्वी एक जी आर पण आलेला आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला दाखवतोय महत्वाच्या दोन ऍड. एक ऍड आलेली आहे, एक ऍड येणार आहे. नेमकं ही ऍड कोण घेणार आहे, नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, मुलांनी तयारी करताना कोणत्या बॉडीला लक्षात ठेवून अभ्यास केला पाहिजे, एमपीएससी घेणार असेल तर एमपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारते, टीसीएस आयबीपीएस घेणार असेल तर त्यांची प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी कशी आहे, कोणती पुस्तकं वाचली गेली पाहिजे, आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघताना एमपीएससीचे बघावं की टीसीएस आयबीपीएसचे बघावे. अभ्यास करताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी उमेदवारांसाठी असतात. सो उमेदवारांना तयारी करायची म्हटलं की एकदा जर त्यांना कळलं एक्झाम कोण घेणार आहे तर त्या दृष्टीने मुलं अभ्यासाला लागतात. इव्हन दो काही मुलं अभ्यासाला लागलेली पण होती, पण आता परत एकदा हे चित्र बदलताना दिसतंय. हो, बदलतानाच दिसतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. यावर तुम्ही व्यक्त व्हायलाच पाहिजे आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर केला पाहिजे आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक केलं पाहिजे. सो बघूया हे सगळे मुद्दे यामध्ये तुम्हाला मी सांगतो. त्यातला पहिला मुद्दा तुमच्या समोर बघा. 16 फेब्रुवारी 2026 ला एक जाहिरात येते. कोणती जाहिरात आहे? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये स्पष्ट पदांचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला मी जाहिरात दाखवतो, जाहिरातकडे घेऊन जातो. ह्या जाहिरात त्यांनी काय म्हटलंय थोडक्यात बघूया आपण. बघा, ही जाहिरातची तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. ह्या लिंकवर म्हणजेच छत्रपती संभाजीनगरची ही वेबसाईट आहे महानगरपालिकेची. यामध्ये गेल्यानंतर खाली बघा तुम्हाला बघायला मिळेल रिक्रुटमेंट चेक, क्लिक हिअर टू व्ह्यू डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट. ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आहे 16 तारखेला आलेली. यानुसार तुम्ही बघायला मिळतंय कोणती पदं आहेत ही सगळी जी पदं आहेत ना, ही गट क ची पदं बघा तुमच्या समोर आहे. ही गट क ची पदं आहे. गट क अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, तांत्रिक सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय सेवा, त्यानंतर पशुवैद्यकीय सेवा गट क, सार्वजनिक आरोग्य, ह्या सगळ्या लेखा परीक्षण गट क, ही सगळी पदं तुम्ही बघू शकतात. ही गट क ची पदं आहे. आता गट क ची पदं मी तुम्हाला का सांगतो पुढे मी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली बघा. 17 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस, ही पूर्ण जाहिरात तुम्ही बघू शकता. यामध्ये अजून मी बॅकला घेऊन जातो तुम्हाला. मी इथे फॉर्म भरण्याचा असेल तर त्यांनी क्लिक हिअर टू अप्लाय केलाय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर जी वेबसाईट ओपन होते ना, ती व्यवस्थित बघा. याच्यापूर्वी तुम्ही फॉर्म भरले असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की सर ही तर वेबसाईट आयबीपीएसची आहे. बरं, सांगायची पण गरज नाही, इथे दिसतंय तुम्हाला आयबीपीएसची वेबसाईट आहे. आता हे तुम्ही बरेच जणांनी बघितलं असेल, अर्थात याच्यावर कोणी बोललं की नाही माहित नाही, पण मी बोलतोय याच्यावर. का बोलतोय? कारण विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत टाकलेलं आहे. अभ्यास करताना त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा याचं बिफोर त्यांनी माहिती द्यायलाच पाहिजे होती. तुम्ही जी आर काढलं, जी आर नुसार आम्ही कामाला लागलो. आम्हाला वाटतं की जी आर म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुम्ही आधीच समजून सांगताय की बाबांनो अभ्यास करताना असा करा, आम्ही ऍड देणार आहोत. पण कशा ऍड देणार आहोत? बघा हा जी आर काय सांगतोय बघा. दिनांक 18 जुलै 2024 चा जी आर आहे. म्हणजे ह्या जी आर ला 7-8 महिने झालेले आहे ऑलरेडी. 24चा नाही, मी तर म्हणतो 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्ष झालं आणि ह्या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलंय? राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भरण्याबाबत समिती नेमली. डिस्कशन चालू आहे, त्या विभागाशी बोलणं चालू आहे. 1 जानेवारी पर्यंत 2026 पर्यंत इतर विभागांनी ऍड देऊन टाकल्यात, तर 1 जानेवारी पासून एमपीएससी घेणार आहे. पण याला आपण असं कन्सिडर केलं की घेणार आहे, पण अजून निश्चित झालं नसेल. ठीक आहे, निश्चित झालं नसेल, अजून घेणार काय माहिती नाही, काहीच माहित नाहीये. असंही एमपीएससीने अजून काही याच्यावरती भाष्य केलेलं नाहीये, याच्यावरती काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये, किंवा संबंधित डिपार्टमेंटने पण काही भाष्य केलेलं नाहीये, किंवा या ऑथराइज बॉडीने सुद्धा काही भाष्य केलं नाही. फक्त एमपीएससी घेणार. कधी घेणार? आपण कन्सिडर करत आलो होतो आतापर्यंत की 1 जानेवारी 2026 नंतर ह्या एक्झाम एमपीएससी घेणार, पण काहीही दिसत नाहीये. सो मुलं संभ्रमावस्थेमध्ये. बरं, हा जी आर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्या जी आर मध्ये असं नाही म्हटलेलं आम्ही विचार करू, आम्ही घेण्याचा विचार करत आहोत, 1 जानेवारी 2026 पासून आम्ही विचारात घेऊ, असं नाही म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की एमपीएससी 1 जानेवारी 2026 नंतर या जाहिराती घेण्यासाठी इच्छुक आहे. मग आता नेमकं प्रकरण काय? सरकार देत नाही, विभाग देत नाही, की कोणाची मानसिकता नाही. मध्यंतरी आयबीपीएसचे सेंटर सुद्धा वाढवण्यात आलेले होते छत्रपती संभाजीनगरमध्येच.
मग नेमकं प्रकरण काय चाललेलं आहे, मग IBPS ला द्यायचं असेल तर आम्हाला स्पष्ट सांगून टाका, म्हणजे अभ्यासाला उमेदवारांना शंका राहणार नाही. तुम्ही TCS घेता, आता मतमतांतर आहे, कोणी म्हणतं TCS ने घ्यावं, कोणी IBPS ने, आणि मोठा वर्ग MPSC ने घ्यावं. याच्यावरती मेन मुद्दा जो आहे तो ट्रान्सपरन्सी आहे. बाकीचे मुद्दे सोडून दिले तर ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे. म्हणजे IBPS लवकर निकाल लावते, TCS लवकर निकाल लावते आणि MPSC खूप वेळ लावते. पण ट्रान्सपरन्सीचा विचार केला तर MPSC तुलनेने यांच्यापेक्षा चांगली आहे. बाकीचे काही मुद्दे सोडले तर मला असं वाटतं यावरती MPSCने पण, सरकारने पण, संबंधित विभागाने पण आधी कल्पना दिलेली बरी असते मुलांना अभ्यास करण्यासाठी. आता हे झालं एक दुसरं, हे चाललंय का याच्याशी तुम्ही सहमत आहात का? बघा असं डायरेक्ट ऍड आल्यानं मग तुम्हाला कळलं, अरे तरी IBPS घेते, अरे हे तर TCS घेते, मग MPSCचा GR कुणासाठी काढला होता, हा GR आम्हाला कळत नाही की काय? मग अशा गोष्टी प्रश्नचिन्ह आहे बघा. त्यानंतर MPSC IBPS TCS मग इथून पुढच्या येणाऱ्या एक्झाम पण कोण घेणार आहे, नेमका अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा. पण अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, अजून एक जाहिरात अपकमिंग आहे. कोणती जाहिरात आहे तर ही जाहिरात बघा, तयारी मग ती कशी करायची आणि अचानक बदल तर होणार नाही ना, हा पण प्रश्न आहेच. कोणती जाहिरात येते, ही जाहिरात बघा, जलसंपदा विभागाची 14,000 पदांवर भरती होणार. IBPS परीक्षा घेणार असं स्पष्ट आलेलं आहे. कुठे आलंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं तुम्ही बघू शकता. गट क ची पद बघा, 8,446 पदं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे संवर्ग किती आहे, 43 संवर्ग गट क चे असणार आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर लोकसत्ता न्यूजपेपरने बातमी दिली बघा, लोकसत्ताने बातमी दिली 26 फेब्रुवारीला. आता काही न्यूजपेपर आपण म्हणतो बा चुकून बातम्या येतात, चुकतात, काही गोष्टी चुकतात. लोकसत्ता पण हा एक काय म्हणूया आपण, ऑथराइज म्हणूया आपण त्याला, चांगला न्यूजपेपर आहे. ही माहिती घेऊनच ही माहिती देत असतात. चुकीची माहिती शक्यतो देणार नाही. आपण 99% याला क्लिअर म्हणूया की यस बातमी बरोबर असेल, 1% खोटी असेल, ठीक आहे. पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं काय, जलसंपदा विभागात 14,000 पदांवर भरती होणार, IBPS घेणार परीक्षा. आता याच्यावर संशय नाही, याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. का ठेवावा लागेल, कारण याच्या पहिली मी ऍड दाखवली छत्रपती संभाजीनगरची मनपाची ऍड, तिथे जर ती जाहिरात IBPS घेत असेल तर साहजिक आहे इथे विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला, यस ही पण जाहिरात कदाचित IBPS कडनं घेतली जाऊ शकते. आता माझं म्हणणं हे नाहीच आहे की तुम्ही IBPS का घेतात, TCS का घेतात. आमचं पहिलं म्हणणं होतंच आणि विद्यार्थ्यांचं पण आंदोलन होतं की TCS IBPS ला परीक्षा देऊच नाही, MPSC ने घ्यावी. त्याच्यानंतर जर तुमचा निर्णय इंटरनल बदलाला असेल तर उमेदवारांना कळवा ऍटलिस्ट की त्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे. किंवा मी तुम्हाला म्हटलं ना की परीक्षा कोण घेणार त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवणं योग्य असतं. IBPS घेणार असेल त्या दृष्टीने, TCS असेल त्या दृष्टीने, किंवा MPSC घेणार असेल तर त्या दृष्टीने अभ्यासाला योग्य दिशा द्यावी लागते. विद्यार्थी खूप मेहनत घेतात आणि तुम्ही अशा पद्धतीने जर जाहिरात देऊन मोकळे होऊन जात असाल तर विद्यार्थी संभ्रमा अवस्थेमध्ये. MPSC करते काय, GR नुसार कामे का होत नाहीत, सर्व परीक्षांबाबत असे असणार आहे का नियोजन, बिंदास ऍड देऊन टाकणार तुम्ही TCS IBPS ला, नेमकं काय अभ्यासक्रम पॅटर्न कसा असणार, विद्यार्थ्यांना कसं कळणार आहे, विद्यार्थ्यांना कधी कळवणार, आणि सरकार प्रशासन MPSC यांचं चाललंय का, यावरती तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करून जास्तीत जास्त मुलांना इथे व्यक्त व्हायला हवा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा. यावरती ठामपणे मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला एक कॉल करू शकता किंवा आमच्या टीमला आमच्या अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. मी बघतो तुमच्या कमेंट कशा, नक्की माझ्यापर्यंत कळवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.